इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। प्रभाग क्रमांक 140 चे नगरसेवक विजय उबाळे यांची मोठी मागणी। नीट आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठीमध्ये आपले विशेष स्वागत आहे। मुंबईतून या वेळेची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी AIMIM चे मुंबई मनपा गटनेते आणि प्रभाग क्रमांक 140 चे नगरसेवक श्री विजय उबाळे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे। नीट पेपर फुटीमुळे देशात विद्यार्थ्यांच्या झालेल्या आत्महत्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री आणि NTA विरोधात जनक्षोभ उसळला। दिल्लीतील जंतर मंतरवर प्रसिद्ध वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण केलं। परिणामी देशभरात शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि पीडित कुटुंबांना 1 कोटींच्या मदतीसाठी शांततेत निदर्शने झाली। मुंबईत झालेल्या याच आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना अटक करून गुन्हे दाखल केले होते। दरम्यान 24 जुलै रोजी रात्री सरकारच्या 2 मंत्र्यांनी वेदांत हॉस्पिटलमध्ये सोनम वांगचुक यांची भेट घेऊन शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले। याच आश्वासनाचा दाखला देत मुंबई मनपा गटनेते श्री विजय उबाळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची आग्रही विनंती केली आहे।